मैं तो पहले खुदा था, तूने डाली मुझे, तेरा प्यार
नाही, त्याने आपला पुत्र दिला आणि त्याच्यावर जो पण विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन त्याने बहाल केलेले आहे. म्हणून आपल्या सर्वांना परमेश्वराने हे सार्वकालिक जीवन देव केलेलं आहे आणि त्यामध्ये चालत असताना आपण देवाची स्तुती आणि आराधना केली पाहिजे. आणि म्हणून यावेळेला आपण तिसरं गीत गाणार आहे, हम गाए होसाना. आणि हे गीत गात असताना आपण आपल्या अंतःकरणे प्रभू समोर उघडी करूया, प्रभूला आपण आलिंगन देऊया, त्याला आपल्या जीवनाचा स्वामी बनवूया. अजूनही जर त्याला आपण तारणारा म्हणून स्वीकारलं नसेल तर दिस इज द डे दॅट द लॉर्ड हॅज मेड. आजचाच दिवस आहे ज्या दिवसामध्ये आम्ही त्याला आपल्या अंतःकरणामध्ये घेऊ शकतो. आणि म्हणून दीर्घमेळ स्वरामध्ये प्रार्थना करून आपण हे गीत गाणार आहे, हम गाए होसाना. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन. यीशु
सर्वश्रेष्ठ आहे. सर्व जगामध्ये स्वर्गामध्ये प्रभू येशू हा सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्या समोर सर्व आकाश आणि पृथ्वी नमन करते. आणि म्हणूनच प्रभू यावेळेला आम्ही मनापासून अंतःकरणापासून आत्म्याने प्रेरित होऊन प्रभू तुझी स्तुती आणि आराधना केलेली आहे. प्रभू ती तू मान्य केलेल्या विश्वास धरून पुढच्या भक्तीमध्ये आम्ही सहभागी होत असताना तू आम्हाला कृपा करव. येशूच्या नावात मागतो म्हणतो आहे. आमेन. पवित्र सैन्याच्या यहोवा देव बाप्पा, आम्ही तुझी स्तुती आराधना करतो. पुन्हा एक वार तुझ्या भक्ती मंदिरामध्ये आठवड्याभराच्या परिश्रमानंतर घेऊन आलेला आहेस. तुझ्या वचनातून मनचिंतन करत असताना, ते विधित करत असताना, मला ऐकत असताना मग प्रत्येकाला तो आपल्या आत्म्याने चालव प्रभू देवा. तुझा आज आमच्यासाठी जो मानना आहे, जे मार्गदर्शन आहे, ते आम्ही स्वीकारावे म्हणून तो आम्हाला कृपा करो. सर्व सैतानी शक्ती, दुष्ट विचार यापासून तो आम्हाला दूर ठेव. कारण आमचा महान प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. गेले 3 रविवार आपण वेगवेगळ्या देवाच्या सेवकांच्या करून ऐकत आलेला आहोत. आणि आज पुन्हा एक वार आपण माझ्याद्वारे एक नवीन विषयाकडे लक्ष देत आहात. आज स्टीवर्डशिप संडे आहे. सर्व मुंबई धर्म प्रांतामध्ये तो पाळला जात आहे. आणि म्हणून त्यांनी जे शास्त्रपाठ दिलेले आहे त्याच्यावरती मला प्रवचन करावं लागलेलं आहे. आणि विषय फार सुंदर आहे, मलाही अद्भुत वाटलं. आता कारभारीपणावरती दानिएलाचं सिंहाच्या गुहेत जाणं कसं रिलेट करायचं, ही मोठी कसरत होती. आणि मग शास्त्रपाठ एकदा वाचला, 2दा वाचला, आयडिया घेतली, प्रार्थना केली, आत्म्याने प्रेरित होण्यासाठी परमेश्वराला विनंती केली. आणि मग जसं आम्ही उपदेश लिहित गेलो तसं मग शेवटाला जाऊन मागे पाहिलं तेव्हा दानिएलाने कशा प्रकारे कारभारीपण केलं हे मला दिसून आलं. आणि म्हणून आजचा विषय आहे सिंहाच्या गुहेत दानिएलाचे कारभारीपण. द स्टीवर्डशिप ऑफ डॅनियल इन द लायन्स डेन. जेव्हा आमच्यावरती प्रसंग येतो किंवा मोह पाश येतात, संकट येतात, आजार येतो किंवा एखाद्या हिंस्र प्राण्याचा हल्ला होतो, घाबरतो आपण. त्या घाबरण्यामध्ये पहिला उद्देश हा असतो की त्याला हाकलवणे नाही तर स्वतःचं संरक्षण करणे. तशाच प्रकारे या दानिएलाच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग आलेले आहेत. परंतु त्या प्रसंगामध्ये स्वतःचं संरक्षण न करता त्याने कशा प्रकारे आपल्या विश्वासाचं कारभारीपण केलेलं आहे. द स्टीवर्डशिप ऑफ हिज फेथ हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून प्रसंग येतात आणि जातात. प्रत्येकाच्या जीवनाचा तो अविभाज्य असा घटक आहे. कोणीही संकटा वाचून जीवन जगत नाही. आमच्या जीवनाला ह्या गोष्टी लावलेल्या आहेत, लागलेल्या आहेत. आणि ह्या सर्व गोष्टी सिंहाच्या गुहा आहेत. दीज आर ऑल लायन्स डेन आहे. या प्रत्येक गुहेमध्ये आम्ही गेलेलो असताना आम्ही कशा प्रकारे विश्वासाचं कारभारीपण करावं. आज सिंहाच्या गुहेत दानिएलाचं कारभारीपण कसं झालेलं आहे आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे, कोण आशीर्वादित झालेला आहे, कोणाला सुवार्ता मिळाली, या गोष्टीकडे आज आपण सारासार विचार करणार आहोत. सिंहाच्या गुहेत जाण्यासाठी आमच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी कारणीभूत ठरत असतात. हे आम्ही अनेक वेळा विसरतो आणि म्हणून त्या कारणांच्याकडे मी तुम्हाला आज नेणार आहे. दानिएलाची चाचणी झाली, परीक्षा झालेली आहे. परंतु या परिस्थितीमध्ये, चाचणीमध्ये, परीक्षेमध्ये दानिएलाने ती परिस्थिती कशी हाताळली हे फार महत्वाचं आहे. पहिलं आहे दानिएलाचं प्रमोशन. आपण सुरुवातीपासून जाणार आहे. भले आम्ही 4च वचनं वाचलेली आहेत, परंतु मननासाठी संपूर्ण शास्त्रपाठ आहे, नाहीतर तो अर्धवट होईल. उपदेश माझा अर्धवट राहणार आहे. आणि म्हणून अख्ख्या ह्या जवळजवळ मला असं वाटतं किती वचनं आहेत, 28 वचनं आहेत नाही का. 28 वचनांकडे आपण लक्ष देणार आहे, पण वाचणार नाही सगळी वचनं. थोडक्यामध्ये आपण प्रत्येक सेक्शन कडे लक्ष देणार आहे. दानिएलाचं प्रमोशन हा पहिला मुद्दा आहे. कारण दानिएल हा 80 वर्षाचा होता जेव्हा तो सिंहाच्या गुहेत गेला. किती? 80 वर्ष. म्हणून वृद्ध आहे, त्याने घाबरायचं नाही. 80 असो, 70 असो, 75 असो, 60 असो, तुम्ही कितीही वयाचे असला, देवासमोर वयाला मर्यादा नाही. कालेब तुम्हाला माहिती आहे,
आणि तो प्रभूला म्हणतो, प्रभू हा डोंगर मला दे की ज्याच्यावरती मी चढून जाईन. देवाच्या माणसांना वयाची मर्यादा नसते. वृद्धाप काळातही ते ताजे तवाने राहतात. वृद्धाप काळातही ते देवाचं काम करू शकतात. आणि म्हणून 80 वर्षाचा हा, आता याला वृद्ध म्हणताच येणार नाही, कारण याचा विश्वासच एवढा होता की तो जसं वय वाढेल तसा तो तरुण होत होता. विश्वासामध्ये तरुण होत होता. जरी काही गोष्टींनी त्याचं शरीर कमजोर होत होतं तरी परंतु विश्वासामध्ये त्याची झेप फार उंच होते. दिवसेंदिवस आम्हाला नवीन नवीन अनुभव येत असतात. आणि म्हणून हा 80 वर्षाचा दानियल सिंहाच्या गुहेत आम्हाला दिसतो. परंतु त्याच्या अगोदर त्याची पार्श्वभूमी अशी आहे की ह्या दानियलाने 60 वर्ष बाबेलच्या परगण्यांमध्ये सत्ताधाऱ्यांची सेवा केलेली आहे. 60 वर्षे म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी त्याला परमेश्वराने पाचारण केलेलं आहे. आणि त्याच्या ह्या 60 वर्षाच्या सेवेमध्ये त्याला 2 राज्यांचा अनुभव आलेला आहे. हे आम्हाला विसरता कामा नये. 2 राजे होऊन गेलेत. एक बाबेलचा राजा कोण होता? नबुकदनेस्सर. आणि मग बाबेलोन वरती चढाई केली मेदी आणि पर्शियन लोकांनी. आणि मग त्यांनी बाबेलोन हस्तगत केलं आणि त्या ठिकाणी बाबेलचा राजा जो नबुकदनेस्सर होता त्याला कैद केलं. त्याला पडलेली स्वप्न वगैरे दानियेलच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो. आणि त्यानंतर मेदी आणि पर्शी राजा आलं आणि त्यामध्ये दार्यावेश नावाचा राजा आला. कोण आला? दार्यावेश. म्हणजे 60 वर्षाच्या काळामध्ये दानियेलाने 2 राज्य आणि 2 सत्ता आणि 2 राजे यांचा अनुभव घेतलेला आहे. जेव्हा आपण हा दानियेलच्या 2ऱ्या अध्यायामध्ये नबुकदनेस्सर दिसतो, 3ऱ्या अध्यायामध्ये नबुकदनेस्सर दिसतो, ज्याने शद्रक मेशक अबेदनेगो यांना अग्नीच्या भट्टीत टाकलं होतं. मग दार्यावेशाला त्याने दानियेलाला कुठे टाकलं? सिंहाच्या गुहेत टाकलेला आहे. अशा प्रकारे दानियल 2 आणि 3 आणि 6व्या अध्याय यामध्ये जेव्हा आम्ही हे उघडतो त्यावेळेला परमेश्वराने कशा प्रकारे या दानियेलाला उच्च पदावरती नेलेला आहे हे आम्हाला आढळून येतं. देवाने स्वतःच्या गौरवशाली सामर्थ्याने दानियेलाला उच्चपदी नेमलं. परंतु प्रॉब्लेम असा झाला, त्याच्या आजूबाजूला असलेल्या लोकांना ते आवडलं नाही आवडलं. म्हणून मग त्यांनी नबुकदनेस्सरला तक्रार केली. मग शद्रक मेशक अबेदनेगो यांना बाबेलोनच्या राजाने कुठे टाकलं? अग्नीच्या भट्टीत टाकलं. आमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टींचा अनुभव खूप येतो, पण आम्ही हे विसरतो की परमेश्वराने त्यांना उच्चपदी नेमलेले असते. दानियेलाला राजाने उच्चपदी नेमले. आजूबाजूला असलेल्या लोकांना आवडलं नाही आणि त्याला शासन करावं यासाठी लोकांनी प्रयत्न केला. शद्रक मेशक अबेदनेगो यांना पण शासन करावं असं नबुकदनेस्सर राजाकडे ही माणसं गेलेली, तक्रार घेऊन गेलेले आहेत. महाराज, तुमच्या मूर्तीच्या हे पाया पडत नाहीत, तुमच्या आज्ञेचा हे भंग करतात. माणसं काय करतात? ज्यांना आपण उच्चपदी नेमतो ना, जे जातात ना, त्यांचे दोष शोधायला लागतात. खरंच मला हसू येतं आणि कीव पण येते त्या तक्रार करणाऱ्या माणसांची, जे विरोध करणारे आहेत त्यांच्या तक्रारीची. त्यांना असं वाटतं प्रत्येक ठिकाणी आम्हीच असायला, बाकीच्यांनी देवाचं काम करायचं नाही, बाकीच्यांनी उच्चपदी जायचं नाही. आम्ही काय विचार घेऊन चाललेलो आहोत? आम्ही मानवी दृष्टिकोनातून एखाद्याचे इलेव्हेशन जेव्हा होत असतं, एखाद्याला आपल्या मिळतून उच्चपदी नेलं जातं, ते आम्हाला मानवी दृष्टिकोनातून योग्य वाटत नाही. पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून जेव्हा पाहतो तेव्हा देवाची योजना किती महान आहे हे आम्हाला कळतं प्रियानो. आणि त्यासाठी घटना होण्याची वाट बघण्याची गरज नाही. हे जे शास्त्रपाठ आहेत, रविवारी जे प्रवचन दिलं जातं, त्याद्वारे आमची कान उघाडणी केली जाते. आम्ही कशा प्रकारे इतरांशी वागावं याचं शिक्षण परमेश्वर आम्हाला देत असतो. अध्याय 3 आणि 12 मध्ये हीच बाब आम्हाला आढळते. वाचा बरं कोणीतरी दानियेलचं पुस्तक अध्याय 3 आणि 12 वचन. लोक राजाकडे आलेले आहेत. बाबेल परगण्यांच्या वरती तुम्ही नेमलेले शद्रक मेशक अबेदनेगो या नावाचे 3 यहुदी आहेत. त्यांनी महाराज आपली पर्वा केली नाही, तुमची इज्जत धुळीस मिळवलेली आहे, तुमचा सन्मान केलेला नाही, तुमचा आदर केलेला नाही. ते आपल्या देवाची उपासना करीत नाहीत आणि आपण स्थापलेल्या सुवर्ण मूर्तीची पूजा
करत नाही. कोणी कंप्लेंट केली तिथंच राहणार आहे. कोणाविरुद्ध केली? ज्यांना राजाने उच्चपदी नेमले. हा माणसाचा स्वभाव आहे. ज्यांच्यासाठी परमेश्वराने जे पद, जी जबाबदारी, जी सेवा मुकरर केलेली आहे, सेट केलेली आहे, त्या ठिकाणीच तेच लोक असतात. ही परमेश्वराची योजना आहे. आणि मग ह्या लोकांनी कंप्लेंट केली आणि मग ते उच्च पद मिळालेलं आहे, त्याच्या विरोधामध्ये आता ह्यांना काय करायचं? शद्रक, मेशक, अबेदnego त्यांना कळे नाही आणि म्हणून त्यांनी त्यांचा दोष शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना दोष सापडले. कारण शेवटी ते तिघे माणसंच होते ना. जरी ते यहुदी होते, जरी ते देवाचे लोक होते, तरी मनुष्य या नात्याने चुका होतात माणसांच्या. पण त्याचा अर्थ असा नाही ना की त्याला खाली बसवा, त्याला त्याचं पद काढून घ्या, किंवा त्याचा अर्थ असा नाही ना की त्याला आपण विरोध करावा, त्याचं खच्चीकरण करावं. मंडळांच्या मध्ये हे प्रकार नेहमी चालत आलेत आणि हे करणारे लोक देवाचेच असतात, परंतु त्यांची मने सैतान काबीज करतो हे त्या व्यक्तींना कळत नाही. त्यांना असं वाटतं मी चांगली गोष्ट करतो विरोध म्हणजे, त्यांना असं वाटतं मी दोष दाखवतो म्हणजे फार उत्तम गोष्ट करतो, मंडळीसाठी करतोय ना. इजबेल राणीने हेच प्रकार केला आणि शास्त्रात असं लिहिलेलं आहे, तिला असं वाटलं मी एलियाच्या संदेशाची कत्तर करते म्हणजे फार मोठी धार्मिक गोष्ट करत आहे माझ्या देवांसाठी. शेवटी काय झालं? इस्रायलच्या तटाजवळ कुत्र्यांनी तिचे लचके तोडून खाल्ले. ईर्ष्या कोणाविरुद्ध केली? एलियाच्या विरुद्ध केली. परिणाम काय झाला? आणि इतक्या वाईट रीतीने मेले की त्याचा थांब पत्ताही लागला नाही. नाबोताचा द्राक्षीचा मळा, किती वाईट तिने खलनायकाची भूमिका केली. परमेश्वराच्या हिजगंतीमध्ये या गोष्टी नमूद केल्या जातात. सो वॉचफुल राहायचं आहे आपण. पहिली गोष्ट आम्ही पाहिले, दानिएलला देवाने उच्चपदी नेमलं, लोकांना आवडलं नाही, पण देवाला आवडलं आणि देवाने त्याचा कारभारी पण जे आहे ते चालूच ठेवलेला आहे. दुसरा मुद्दा आहे की प्रगती करणाऱ्या व्यक्तीचा दोष शोधणारे लोक. ते वचन आहे ते आपल्या समोर आहे. आणि दानिएलचं पुस्तक आपण काढूया, 6वा अध्याय काढूया. 4 आणि 5 मध्ये काय म्हटलेलं आहे? असे असता राज्य कारभारा संबंधाने दानिएलच्या विरुद्ध काही निमित्त शोधण्याचा प्रयत्न त्या अध्यक्षांनी आणि प्रांताधिकाऱ्यांनी चालवला. कुठेतरी काहीतरी काही लोकांचा स्वभाव असतो दोष काढायचा, टीका करायचा, जे पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. पण असं झालेलं आहे त्यांना काही निमित्त किंवा दोष सापडेना, कारण दानिएल हा विश्वासू असून त्याच्या काही चूक आणि अपराध सापडला नाही. मग आता पुढे काय करायचं? लोक अगदी सर्रासपणे, नियमितपणे टीका करण्यासाठी, दोष देण्यासाठी नेहमी निमित्त शोधत असतात. लोकांनी किती कंप्लेंट केलेल्या. शद्रक, मेशक, अबेदnego शेवटी त्या राजा वैतागला. त्याने त्या लोकांचं ऐकून त्यांना भट्टीत टाकलं. पण कोणी वाचवलं? देवाने वाचवलं. मोशीला पण त्याच्या डोक्याला एवढा ताप दिला होता की शेवटी त्याला काठी उगारायची होती. त्या ठिकाणी त्याने काय केली? रागाच्या भरात आपटले. परिणाम काय झाला? लोक तर मेले, तक्रार करणारे मेले राहणार, पण या विचाराला त्यांच्या तक्रारीमुळे आणि कुरकुरीमुळे कनान देशात जायला मिळालं नाही. आमची टीका स्वतःला आणि इतरांना खड्यात टाकते हे आम्ही कधी विसरू नये. हे आम्ही कधी विसरता कामा नये. आणि म्हणून देवाने या लोकांच्या टीकेला महत्व दिलं नाही. दोष दाखवत जे होते त्यांनाही काही त्यांनी महत्व दिलेले नाही. मग या लोकांनी काय केलं माहितीये का? की दानिएलच्या मध्ये काहीच दोष दिसत नाही, काही निमित्त सापडत नाही. मग त्यांनी सेकंड प्लॅन आणला, प्लॅन बी. ए प्लॅन सक्सेसफुल नाही झाला, मग प्लॅन बी आणला. काय म्हटलेलं आहे पुढे? पुढचं वचन काय म्हटलंय? तेव्हा ती माणसे म्हणाले या दानिएलाविरुद्ध काही निमित्त काढता येणार नाही, मात्र त्याच्या देवाच्या नियम संबंधाने त्याच्या विरुद्ध काही नियम काढता आले तर येईल. तो जे काम करतो ना त्याला बायबल मधूनच आपण प्रॉब्लेम मध्ये आणूया. नियमशास्त्रामधूनच त्याला अडकवायचं. येशूला सोडलं नाही तर शास्त्री पुरुषांनी येशूची परीक्षा त्या नियमशास्त्रामधूनच घेतली. नियमशास्त्रात असे लिहिले आहे. म्हणजे ज्या ठिकाणी येशूची परीक्षा घेतली या लोकांनी, त्या ठिकाणी तुमच्या आमच्या सारख्यांची काय गणती प्रियानो.
दानिएलाच्या जीवनामध्ये अनुभवला. म्हणजे काय झालं की दानिएल इतर कोणत्याही बाबतीमध्ये दोषी ठरवला जात नाही असे दिसल्यावर त्याला त्याच्या धर्माच्या नियमात दोषी ठरवण्याचा यांनी प्रयत्न चालवला. परंतु दानिएलाच्या देवाशी असलेल्या नातेसंबंधामुळे त्या ठिकाणी देखील ते अयशस्वी झालेले आहेत. त्यांना त्या ठिकाणी पण काही त्यांचं चालेना. मग त्यांनी काय केलं? 6वं वचन काय केलं त्यांनी? मग हे अध्यक्ष आणि प्रांताधिकारी राजाकडे जमावाने आले असं म्हटलेलं आहे. एकट्या दुकट्या नाही आला, मॉब आलेला आहे. काय झालं? किती जण आले? मॉब आलेला आहे. जमावाने त्यांनी माणसं गोळा केली आणि चुकीच्या गोष्टींच्या मागे जाणाऱ्यांसाठी माणसं खूप प्रमाणात जमा होतात. हे नेहमी लक्षात ठेवा. पण चांगलं काम करायला निघालात ना, कोणी तुम्हाला साथ देणार नाही. तुम्हाला एकट्यालाच एकलाच्या दोरे करावं लागतं. मग हे वाईट आहे म्हटल्यानंतर अध्यक्ष प्रांताधिकारी राजाकडे जमावाने आले, सगळे एकत्र झाले आणि मग ते राजाला म्हणाले, दारियावेश महाराज चिरायू असा पहिला राजाचा त्याने गौरव केलेला आहे. पुढे काय लिहिलेलं आहे? राजाचा गौरव केल्यानंतर राज्यातले सर्व देशाध्यक्ष, नायब, अधिपती, प्रांताधिकारी, मंत्री, सरदार या सगळे एकत्र आले. एका माणसाच्या विरोधात किती माणसं जमा झाली आहे बघा. पूर्ण फलटणच आली. ज्यांच्यावरती तो राज्यकारभार करत होता, अधिकार मी म्हणून नेमलेला होता, ते सगळे लोक त्याच्या विरोधामध्ये राजाकडे आले आणि काय म्हणाले? अशी एक राजाज्ञा व्हावी, अशी सक्ती आणि सक्त द्वाही फिरवली जावी की हे राजा 30 दिवस पर्यंत आपल्याशिवाय कोणत्याही देवाची अथवा मानवाची आराधना कोणी करील तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकावे. लिहून आणलं ऍप्लिकेशन. देवाच्या सेवकाच्या विरोधात ऍप्लिकेशन लिहिणारी माणसं आजही आहेत. तक्रार लिहिण्यात आलेली आहे. आणि काय तक्रार आहे? जी राजाने तयार करायला हवी जे फरमान ते ह्या लोकांनीच तयार केलंय. राजाचा अधिकार या लोकांनीच घेतलेला आहे. 30 दिवस नेमावे राजा म्हटला का? नाही म्हटला. ते लोकच म्हणाले. माणसाशिवाय आपल्या देवाशिवाय जर कोणी देवाची आराधना केली त्याला शासनवाई कोण म्हटलेलं आहे? राजा नाही म्हणाला, हे लोक म्हणाले. पुढे काय लिहिलेलं आहे 8व्या वचनामध्ये? आणि मग असं झालं तर महाराज हे फरमान मंजूर करा, या फरमानावर सही करा, म्हणजे मेदी आणि पारसी यांच्या कधी न पाळणाऱ्या कायद्याच्या व्यवस्थेप्रमाणे हा कायदा, हा ठराव पालटायचा नाही. हे रिझोल्युशन कॅन्सल होणार नाही. कारण पूर्वीच्या काळामध्ये तशी पद्धत होती. या ठिकाणी हे लोक गोंधळून गेलेले आम्हाला दिसतात. राजाने स्वतःला देवाच्या स्थानी पाहणे हे स्वाभाविक होतं. राजा म्हणजे त्या काळामध्ये देवाच्या खालोखालच होता, जणू देवच तो होता. तो बोलेल ती पूर्व दिशा असायची. परंतु दानिएलामध्ये दोष सापडेना म्हणून हे लोक चिडले होते. त्यात आपला अपमान आहे असे समजून त्यांच्यातला इगो जो आहे ना तो हर्ट झाला होता. एक व्यक्ती आमचं ऐकत नाही, राजांचं ऐकत नाही, काय करता येईल? पकडा याला कुठंतरी. मग शब्दात पकडा, कामात पकडा, लाईफ मध्ये पर्सनल पकडा, शास्त्राचा काही नियम तोडतो का पकडा. यांनी पकडापकडी चालू केलेली आहे. पण मग कसेही करून दानिएलाला शासन व्हावे याकरता त्यांनी शासन देणारा कोण आहे? राजा आहे. त्या राजाचं मन पलटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजाने चुकीचा निर्णय त्या दानिएलाच्या बाजूने द्यावा आणि आमच्या विरुद्ध द्यावा, ही चूक होऊ नये म्हणून ह्या लोकांनी ती लिहूनच आणली काय शिक्षा द्यायची. त्यासाठी शिक्षेची तीव्रता बघा. आणि असं म्हटलेलं आहे शिक्षेची पद्धत पण या लोकांनीच तयार केलेली आहे. आणि ते म्हणाले, काय लिहिले पुढे? तेव्हा दारियावेश राजाने फरमानावर आणि द्वाहीवर सही केली. पुढे काय लिहिलेलं आहे? या फरमानावर सही झाली असे दानिएलाने ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला. दारियावेश राजा लोकांच्या दबावाला बळी पडला. म्हणून तिसरा मुद्दा आहे आजच्या उपदेशाचा, राजा चुकला. राजा चुकला. त्याने आपल्या अधिकाराचा गैरवापर केला. पिलात चुकला. त्याने आपल्या अधिकाराचा गैरवापर केला. एका निर्दोष मनुष्याला वधस्तंभावरती मरण पत्करावं लागलं. अधिकारी जेव्हा मॉबच्या किंवा लोकांच्या दबावाखाली येतात तेव्हा त्यांना त्यांचा अधिकार वापरता येत नाही आणि मॅटर तिथं संपतो.
जे व्हायला पाहिजे देवाचं गौरव ते होत नाही. मनुष्य संतुष्ट होतो पण त्याचा परिणाम मात्र भोगावा लागतो. दिस इज व्हॉट आय लर्न. हे मी शिकलेलो आहे. 10 लोक आहेत, 10 विचार असणार आहेत, पण मी एक आहे, मला माहिती काय करायचं आणि काय नाही. मी जर 10 लोकांचं ऐकलं तर अशी गत होते प्रिया. माझ्या अधिकाराचा गैरवापर केला जातो, देवाच्या सेवकांचा गैरवापर केला जातो, त्यांचा अधिकार त्यांना वापरण्यास मिळत नाही. परंतु प्रियानो, या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की दारियावेश राजाने सही केलेली आहे असं दानिएलने ऐकलं तेव्हा तो घाबरला नाही. थोडस जरी प्रियानो त्याने चेंज केला असता स्वतःचा निर्णय ना, तर किती बरं झालं असतं. असं म्हटलेलं आहे, तो घरी गेला, त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरूशलेमच्या दिशेकडे असून त्या उघड्या होत्या. त्याने दार खिडक्या बंद केली का? नाही केलं. घाबरून बंद केले का त्याने दार खिडक्या? नाही केल्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली, आपल्या देवाचा धन्यवाद केलेला आहे. थोडासा त्याने जर निर्णय चेंज केला असता तर सिंहाच्या गुहेमध्ये जायची वेळ त्याला आली नसती. कधी हा विचार केलाय? थोडासा स्लाइट चेंज 30 दिवसासाठी थांबला असता तर आपण असा विचार करूया, 30 दिवसासाठी दानिएलने दिवसातून 3दा प्रार्थना करायची बंद केली असते, यरूशलेमच्या खिडकीकडे तोंड करून प्रार्थना करायची बंद केली असते आणि मग परमेश्वराचा धन्यवाद द्यायचा. जर 30 दिवस उपवास करून नुसता घरात गप्प बसला असता तर प्रियानो सिंहाच्या गुहेकडे जायचा त्याचा प्रश्नच आला नसता. पण त्याला हे कळालं होतं की हा प्रसंग मी स्वतःहून ओढावून घेत आहे, मी राजाचं फरमान त्याप्रमाणे वागत नाहीये आणि म्हणून मी माझ्या बोलण्याचा, प्रार्थनेचा, देवाशी जो माझा संबंध आहे तो मी कशाला मोडू. आणि म्हणूनच मोठ्या विश्वासाने दानिएलने राजाच्या मूर्तीला प्रणाम केला नाही, दंडवत घातले नाही, नमन केले नाही. त्याने तारुण्यामध्ये ही शिकवण शिकलेली होती आणि म्हणून त्याने आपल्या भर तारुण्यामध्ये नबुकदनेस्सर आणि दारियावेश राजांची सेवा करत असताना अनेक तरुणांना विश्वासामध्ये बळकट असं उभं केलेलं आहे. 120 प्रांतांच्या वरती 3 अधिकारी नेमले, त्यापैकी दानिएल हा एक अधिकारी होता. तो डिप्लोमॅट होता, मुत्सद्दी होता, तो फार समजदार मनुष्य होता. परंतु त्याला हे कळालं की मी जर फरमान ऐकलं नाही, फरमानावरती मी जर कार्यवाही केली नाही तर माझा हुद्दा जाण्याची शक्यता आहे, माझा अध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे. म्हणून त्याने समझोता केला का? नाही केला. काहीही झालं तरी जिवंत देवाला न सोडण्याचा त्याने निर्धार केलेला आहे. 10वं वचन काय म्हटलेलं आहे या ठिकाणी आम्ही पाहतो प्रियाने 10व्या वचनामध्ये की त्याने घरी जाऊन प्रार्थनामध्ये वेळ घालवलेला आहे. यालाच म्हणतात जगात असूनही जगाचे नसणे. परिस्थिती चांगली असो, परिस्थिती किती वाईट असो, दानिएलने देवाजवळ केलेली प्रार्थना बदलली नाही. त्याने त्याच्यामुळे प्रार्थनेचा क्रम बदललेला नाही. त्याने त्या फरमानामुळे स्वतःचं प्रार्थना करण्याचं ठिकाण बदललेलं नाही. आज आपणासाठी सिंहाची गुहा काय आहे, कोणती आहे, आपण विचार करायला हवा. कोणत्या प्रसंगातून आम्ही जात आहोत आणि प्रसंगातून जात असताना आम्ही स्वतःला कसे सादर करतो हे महत्वाचं आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी देवाशी केलेल्या कराराशी आपण समझोता करणार काय? प्रभू राहू दे, आता माझ्यावर संकट आले, आता मी जातो जरा, असं नाही चालत. दानिएलने माघार घेतलेली नाही. दानिएलने देवाला सोडून जगी गोष्टींच्या मोजमापानुसार स्वतःचा विश्वास किंवा स्वतःची कृती त्याने कमी केलेली नाही. पण जर तसं आम्ही केलं नाही तर आम्ही सिंहाच्या गुहेच्या बाहेर असणार आहे. आम्ही सिंहाच्या गुहेत नसतानाच, पण सिंहाच्या गुहेत असणं फार महत्वाचं आहे, कारण त्याचे लाभ खूप आहेत. पुढचा मुद्दा आहे, 4था मुद्दा आहे, दारियावेश राजा पश्चातापी झाला. प्रियानो, असं म्हटलेलं आहे की त्याला, त्या दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकलेलं आहे, परंतु दानिएलच्या स्वतःच्या भूमिकेमुळे तो गुहेत गेलेला आहे हे आम्ही विसरता कामा नये. त्याने समझोता केला नाही, जगाशी समझोता केला नाही. पण ही एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे दानिएलचा राजाशी चांगला संबंध होता. ही हॅड अ गुड रिलेशनशिप विथ द किंग. आणि दानिएलवरती त्या राजाचं फार मन बसलेलं होतं आणि म्हणूनच त्याने त्याला उच्चपदी नेमलेलं होतं. आणि पुढे आम्ही पाहतो
त्याचे राजा नबुकदनेस्सर याच्या बरोबर आणि दारियावेश राजा बरोबर चांगले संबंध होते. 6 मध्ये 14 वचन वाचा बरं काय लिहिलेलं आहे. 14 वचनामध्ये आम्ही ते वाचतो, हे शब्द ऐकून राजा फार खिन्न झाला आणि दानिएलाचा बचाव करण्याचा तो प्रयत्न करू लागला. कुठपर्यंत केला प्रयत्न? सूर्य मावळतोय. किती वाजता सूर्य मावळतो? 6:15. दिवसभर राजा असूनही एका सर्वसाधारण सेवकाची विनवणी करतो, बाबा आहे, परमान सोडलंय, मला ते बदलता येत नाही, प्लीज प्लीज, नाही तर तुझा जीव जाईल. ऐकलं का दानिएलाने? किती प्रेम होतं या राजाचं त्या दानिएलावर. ज्याने त्याला उच्चपदी नेमलं त्याचा बचाव करण्यासाठी संध्याकाळपर्यंत हा प्रयत्न करत होता. खूप काय शिकायला मिळतं. आता मी काय त्याच्या खोलात जात नाही. माणसाने टीका केली तरी ज्याला उच्चपदी नेमलेलं आहे त्याला त्या ठिकाणी ठेवण्यासाठी बचाव करावा लागतो. त्याचा टीकेकडे दुर्लक्ष करावं लागतं. परंतु मॉब किंवा जमावाच्या त्या दबावाला बळी पडल्यामुळे राजाने फरमान जे काढलं होतं ते फरमाने त्याला मोडता येईना. आणि दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकताना जे शब्द वापरले ते फार महत्वाचे आहेत. मला मनुष्य असून माझ्या नियमाप्रमाणे तुला वाचवता आलं नाही. या लोकांनी दानिएलाच्या विरुद्ध जय्यत तयारी केली होती. फरमान काढलेलं आहे, सह्या केल्यात त्यांनी. आता हा प्रकार पूर्वीपासून चालत आलाय. या लोकांनी सह्या केल्या, राजाला सांगितलं फरमानावर सही करा. आणि म्हणून प्रियाला असं म्हटलेलं आहे, त्या राजाज्ञेवरून दानिएलास आणवून सिंहाच्या गुहेत टाकले. पण राजा दानिएलास म्हणाला, ज्या देवाची तू नित्य सेवा करतोस तो तुला सोडवेल, तो तुला सोडवेल. किती सुंदर आहे. मग राजाने काय केलं माहितीये का? त्याला सिंहाच्या गुहेत टाकलं. मोठी धोंड आणली, त्या सिंहाच्या गुहेच्या दरवाजावरती ती लोटली. असं म्हटलेलं शिला आणली. शिला म्हणजे काय? धोंड. धोंड आणून गुहेच्या दारावर ठेवली आणि राजाने आपले मुद्रा त्याच्यावर मारले आणि आपल्या सरदारांच्या मुद्रांचा पण त्याच्यावर ठसा मारला, अशासाठी की दानिएलाच्या बाबतीत काही एक फेर बदल होऊ नये. राजाने ज्याला उच्चपदी नेमलं त्याचा बचाव करण्यासाठी स्वतःच किती प्रयत्न केले तर बघा. लोक टीका करत आहेत पण राजा मात्र त्याला वाचवण्यासाठी किती खटाटोप करत आहे. पण ते जर लोक म्हटले असे, ठीक आहे साहेब तुम्ही त्यांना नेमले नाही उच्चपदी, आम्हाला मान्य आहे, आम्ही त्यांच्या अधिकाराचा स्वीकार करतो, हा सगळा प्रकार झाला असता का? नाही झाला, नसता झाला. परंतु लोकांनी दबाव आणल्या कारणाने राजाची परिस्थिती बिकट झाली. काय झालं माहिती का? दानिएलाला तर टाकलंच याच्या गुहेत, पण ह्या गड्याला झोप येणार रात्रभर, तळमळतोय राजगादीवर. तो जेवला पण नाही, उपाशी राहिला. पिलात जेवला की नाही मला माहित नाही, शास्त्रात लिहिलं नाही, पण ह्याचं लिहिलंय बघा बरं पुढचं वचन. नंतर राजा आपल्या महालात गेला, त्याने ती रात्र उपाशीच काढली. कोण कुणासाठी उपवास धरतोय बघा. काय त्याचा नातेवाईक होता का? काय काहीही संबंध नसताना एक देवाचा सेवक म्हणून त्याने त्याची इतकी इज्जत ठेवलेली आहे की तो त्याच्यासाठी उपाशी राहिला, त्याच्यासमोर वाद्य आणले नाही, त्याची झोप उडाली, त्याला झोपच येईल. मी काय केलंय? एका निर्दोष माणसाला लोकांचा ऐकून सिंहाच्या गुहेत टाकलं. सकाळ कधी होती याची वाट बघत बसला. तळमळतोय रात्रभर. आणि भल्या पहाटे पुढचं वचन काढत होता. काय लिहिलं या पुढच्या वचनामध्ये? मग राजा मोठ्या पहाटे सुटून धावत, त्वरेने म्हणजे धावत सिंहाच्या गुहेकडे गेलेला आहे. झोप आली नाही, उपाशी राहिलेला आहे, पण तो तेवढ्या ताकदीनिशी सिंहाच्या गुहेकडे गेलेला आहे. आणि काय केलेलं आहे? त्याने गुहेजवळ जाऊन शोक स्वराने ओरडून म्हणाला, हे दानिएला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची सेवा तू नित्य करतोस त्याला सिंहापासून तुला सोडवता आले आहे काय? मी बघू शकत नाही, मी उघडू शकत नाही. दानिएलाने काय उत्तर दिलं? महाराज शेजारी बस. बोलला का तुझ्या मूर्खपणामुळे मला सिंहाच्या गुहेत जावं लागलं?
अधिकार नाही वापरला आणि आता म्हणतो तू जिवंत आहेस का, हे आम्ही म्हणतो असतो, कारण आम्ही दानिएलपेक्षा हुशार आहे ना, 21व्या शतकातल्या. पण दानिएलने काय म्हटलेलं आहे, महाराज चिरायू असा. हे कारभारी पण आहे, हे सगळ्यांचा सार मी शेवटी घेणार आहे, लक्षात ठेवाय सगळे पॉइंट. महाराज चिरायू असा. आणि मग पुढे असं म्हटलेलं आहे दानिएलला, आम्ही जर विचार केला तर सिंहाच्या गुहेत का जावं लागलं, आता कोण सांगेल? 15 मिनिटं झाले आपण ऐकत आहे. दानिएलला सिंहाच्या गुहेत का जावं लागलं? बोला पटापट, वेळ घड्याळ पळतंय. कारण त्याची देवावरची निष्ठा. काही झालं, फरमान निघो नाही तर काही हो, पण देवावरचा माझा विश्वास निघाला. आणि मग आम्ही दुसऱ्या प्रश्नाला तोंड देतो, सिंहाच्या गुहेमध्ये दानिएलला काहीच इजा का झाली नाही बरं? कारण तो देवाच्या दृष्टीने निर्दोष होता. पुढचं वचन आहे, हे आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आमच्यावरती जेव्हा सिंहाच्या गुहेत जाण्याचा प्रसंग येतो, 2 गोष्टी आम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. देवावरचा आमचा विश्वास निश्चल असला पाहिजे, तो ढळता कामा नये. आणि जे आपल्याला छळतात, सिंहाच्या गुहेत टाकतात, त्यांच्या विरोधामध्ये जाऊ नये, तर देवावर विश्वास ठेवावा. हे दानिएलने शिकवलेलं आहे. महाराज चिरायू असं म्हटलेलं आहे, राजाला शाप नाही दिला, मला तू शासन दिलंस, ही चूक केली म्हणून. पुढचा मुद्दा आहे 5वा, कारण त्या सिंहाच्या गुहेत त्याला टाकलं, त्या ठिकाणी दानिएलला देव भेटला. कोण भेटला? देव भेटला. देवाचा साक्षात्कार त्याला झालेला आहे. प्रियानो, जे आपल्याला छळतात, जे आपल्याला सिंहाच्या गुहेत टाकतात, ज्यांच्यामुळे आमच्यावर प्रसंग येतो, त्यांच्या विरोधात कृती करायची नाही. हे कारभारी पण दानिएलने केलेलं आहे. आपल्या धार्मिकतेचा किंवा धार्मिक कृतीचा आधार घेऊन पुढच्याला किंवा छळणाऱ्याला आम्ही विरोध करता कामा नये. कारण जेव्हा आम्ही विरोध करतो तेव्हा समोरचा माणूस आणखी चिडतो आणि आमच्या विरोधात आणखी काय करतो? समस्यांचे डोंगर उभे करतो. पण आत्म्याने प्रेरित होऊन दानिएलप्रमाणे आपण म्हणायला शिकलं पाहिजे. वचन 22, माझ्या देवाने आपला देवदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली आहेत. त्यांनी मला काही एक उपद्रव केला नाही, कारण त्या देवासमोर मी निरपराध ठरलो आणि महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही. किती सुंदर आहे. यामधून बऱ्याच गोष्टी आम्हाला शिकायच्या आहेत. आपण चांगले कृत्य करणे आणि त्यामुळे सहन करावा लागणारा जो त्रास आहे, हीच आमच्यासाठी सिंहाची गुहा असते. की दानिएलने परमेश्वराच्या विरुद्ध न जाता माणसांच्याही तो विरोधात गेलेला नाही, पण परमेश्वरावरचा विश्वास त्याने दृढ ठेवलेला आहे. आणि त्यामुळे मिळालं काय माहितीये का? अद्भुतरित्या देवाची त्याची भेट झालेली आहे. जसं शद्रक, मेशक, अबेदnego यांना अग्नीच्या भट्टीमध्ये देवाचा पुत्र प्रभू श्री ख्रिस्त याची भेट झाले आणि प्रियानो ते सुरक्षित राहिले, तशा प्रकारे दानिएल देखील विश्वासामुळे गुहेत गेलेला असताना देखील सिंहाच्या गुहेत एक नव्हता बरं का सिंह. मी तो परत शास्त्रपाठ वाचला की माझ्याकडून तुम्हाला काही चुकीचं इन्फॉर्मेशन जाऊ नये. त्या सिंह हा वरती टिंब आहे का मी बघितलं, टिंब नाहीये. मग मी पुढे पुढे वाचत गेलो आणि मग पुढे गेल्यानंतर मला असं दिसून आलं की जेव्हा राजा चिडला आणि ज्यांनी त्याला त्या दानिएलला त्या सिंहाच्या गुहेत टाकलेलं आहे त्यांना त्यांच्या बायका पोरांसह त्या गुहेत टाकलं. आणि पुढे लिहिलेलं आहे त्यांनी त्यांच्या हाडांचे तुकडे केले. त्यांनी म्हटले, मग त्यावर टिंब आल्यामुळे मला कळालं नक्कीच सिंहाच्या गुहेत एक सिंह नव्हता, अनेक होते. आणि मग या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो की जेव्हा आम्ही त्या ठिकाणी परमेश्वराशी विश्वासू राहतो, देव आमची त्या परिस्थितीत भेट घेतो. प्रियानो, दुसरे कुठेही देवाला भेटता येणं अशक्य आहे. परमेश्वराला जर भेटायचं असेल ना, प्रसंग आल्यावर आम्ही कसे वागतो आणि काय बोलतो याला महत्व आहे. याला महत्व आहे. यालाच तर म्हणतात कारभारीपणा. कारभारीपणाची विशिष्ट पैलू आहे ते. आणि मग या ठिकाणी आम्ही पाहतो सिंहाची गुहा, आम्ही त्याला घाबरता कामा नये. आमच्या जीवनामध्ये अशा अनेक प्रकारच्या गुहा जन्मल्यापासून मरेपर्यंत येत असतात.
त्यांना आम्हाला सामोरं जावं लागतं. परंतु जर आम्हाला त्यामध्ये जाण्याची वेळ आली किंवा आजही जर कोणी तशा प्रकारे सिंहाच्या गुहेमध्ये विचित्र अशा माणसांचा आणि प्राण्यांचा आणि स्वभावांचा जर सामना करत असेल तर त्यांच्यासाठी आजचा उपदेश अतिशय महत्वाचा आहे की अशा वेळेला दानिएलाकडून मी काय शिकू शकते किंवा शिकू शकतो. पहिली गोष्ट, माझा देवावर असलेला विश्वास दृढ असला पाहिजे. दुसरी गोष्ट, मी देवासमोर निर्दोष अशी उभी असली पाहिजे किंवा असला पाहिजे. तिसरी गोष्ट आहे, माझं वाईट करणाऱ्यांचं मी वाईट करता कामा नये. वैऱ्यावर देखील प्रेम करायचं म्हणजे काय करायचं ते या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि मग पहा, अशा ठिकाणी देव आमची भेट घेतो. पुढचा मुद्दा आहे प्रियानो, मी क्विकली जात आहे. दारियावेश राजाने जेव्हा पाहिलं की दानिएल सुरक्षित आहे, त्याला जरा सुद्धा इजा झालेली नाही, त्यावेळेला त्याला आश्चर्य वाटलं आणि मग त्याने फरमान काढलेलं आहे. राजाने देवाचं गौरव केलेला आहे. काय फरमान काढलं? 25वा वचन. मग पृथ्वीवरील सर्व लोकांना, सर्व राष्ट्रांच्या, सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांना दारियावेश राजाने असे लिहून कळवले, तुमचे कल्याण असो. पुढे काय लिहिलेलं आहे? मी फरमावत आहे की माझ्या साम्राज्याच्या सर्व हद्दीतील लोकांनी दानिएलाच्या देवापुढे घाबरे होऊन, कंपित होऊन त्याचे भय धरावे, कारण तो जिवंत देव आहे, तो सर्व काळ जवळ आहे, त्याचे राज्य अविनाशी आणि त्याचे प्रभुत्व अनंत आहे. राजाला देव सापडला, दानिएलाला देव भेटला, पण राजाला देव सापडला. किती सुंदर कारभारी पण आहे. टीका करणाऱ्यांना, समस्येमध्ये मला ढकलणाऱ्यांना, मला विरोध करणाऱ्यांना, दोष शोधणाऱ्यांच्या विरोधात मी जर काही केलं नाही तर पुढे जाऊन चमत्कार आम्ही पाहू शकतो, त्यांचं जीवन बदललेलं पाहू शकतो आणि आम्ही त्यांच्यासाठी आशीर्वाद देणारी माणसं होतो. दानिएलाच्या कारभारीपणामधून त्या राजाला देव सापडला, तो पण जिवंत देव सापडला. बघा ना, फरमान बघा ना किती स्पष्ट आहे. पुढे काय लिहिलेलं आहे 27व्या वचनामध्ये? ज्याने दानिएला सिंहाच्या पंजातून सोडवले, तोच बचाव करणारा आणि मुक्तिदाता देव आहे, दुसरा कोणीच नाहीये. आणि तो आकाशाने पृथ्वीवरती चिन्ह आणि उत्पात घडवणारा आहे. किती सुंदर. अशा प्रकारे प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी दानिएलाच्या कारभारीपणामुळे, चांगल्या कारभारीपणामुळे देव सापडला त्या राजाला आणि एक साक्ष तयार झाले. काय झाले? साक्ष तयार झाले. बघा किती सुंदर साक्ष दिलेली आहे, सुंदर साक्ष दिलेली आहे. सिंहाची गुहा आमच्यासाठी काय असू शकते? आमच्या नोकरीची समस्या आमच्यासाठी सिंहाची गुहा असू शकते. आमच्या समोर असलेले लोक, आमच्या भोवती असणारे लोक, हेच कधी कधी आमच्यासाठी समस्या बनतात. काय करायचं आम्ही? दानिएलाच्याकडे जर आम्ही पाहिलं तर या सगळ्या गोष्टींना त्यांनी दूर ठेवलेलं आहे आणि त्याने फक्त देवावरती विश्वास ठेवलेला आहे. देवाची तो घरात जाऊन प्रार्थना करू लागलेला आहे. 3 वेळा त्याने प्रार्थना केलेली आहे आणि चमत्कार झाला. प्रियानो, समस्या सगळ्यांच्या जीवनामध्ये असतात. लोक हा माझाच प्रॉब्लेम नाही, लोक हा तुमचाही प्रॉब्लेम असतो. ती अशी बोलली, तो असा बोलला, तिने असं बघितलं, त्याने असं केलं, हे नेहमी चालत आलेलं जन्मल्या दिवसापासून. पण प्रियानो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा सिंहाच्या गुहा परमेश्वराने ठेवलेल्या आहेत आणि त्यामध्ये असताना आम्ही जिवंत देवाचं गौरव करावं ही त्याची इच्छा असते. कधी कधी काही समस्या, काही गुहा परमेश्वराने आमच्यासाठी नेमून ठेवलेल्या आहेत. यू हॅव टू गो थ्रू इट. इस्रायल राष्ट्राला त्या तांबड्या समुद्रातून जावंच लागलेलं आहे, यार्देन ओलांडावंच लागलेले आहे, तेव्हाच तर ते पोहोचले कनान देशात, नाही तर पोहोचूच शकले नसते. दारियावेश राजाचे फरमान फार सुंदर आहे. काय काढलं फरमान? 25वा वचन, 26वा वचन. मी फरमावतो की माझ्या राज्यातील लोकांनी दानिएलाच्या देवापुढे कंपित व्हावे. दानिएलाचा गौरव केला का? दानिएलाला उच्च केलं का? दानिएलाच्या देवाचं त्याने गौरव केलेला आहे. हे लक्षात घ्या प्रियानो. त्याने दानिएलाच्या नावाने फरमान काढलं नाही, त्याने त्या फरमानामध्ये देवाचं गौरव केलेला आहे. आमच्या जीवनातील सिंहाच्या गुहेतील जी साक्षी आम्ही तयार करतो, त्या साक्षीमुळे पहिली गोष्ट देवाचं गौरव होतं आणि त्या प्रसंगामध्ये ज्या प्रकारे तो आम्ही हाताळतो, त्या प्रसंगामध्ये हाताळण्याच्या पद्धतीमुळे आम्ही स्वतःचा आणि इतरांचा आशीर्वाद देणारे एक साधन होतो प्रियानो. आणि तिथेच आम्हाला देव भेटतो. तुम्हाला आणि मला जर देवाला भेटायचं असेल ना, तर ज्या वेळेला अशा समस्या येतात, लोक आमच्या विरुद्ध कुरबुर करतात, तुम्ही कसं वागता यावरती अवलंबून आहे. देवाचं गौरव जर करायचं असेल, देवाला जर भेटायचं असेल, देवाचं दर्शन जर घ्यायचं असेल ना,
तर आम्ही अशा परिस्थितीत कसे वागतो आणि काय बोलतो याला महत्त्व आहे. सिंहाची गुहा नेहमी लक्षात ठेवूया, ही ख्रिस्तासाठी तटस्थ उभी राहण्याची संधी असते. दुःख, त्रास, टोमणे, टीका, समस्या, आजार, सगळ्या गोष्टींना तोंड देत आम्ही सिंहाच्या गुहेत विश्वासू जर प्रभू बरोबर राहिलो तर आमची नौका पार होते, आम्हाला प्रभू वाचवतो. शेवटचा मुद्दा मी बंद करणार आहे. दानिएलाचं कारभारी पण फार सुंदर आहे. प्रियानो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला आमच्यावरती आलेलं संकट किंवा प्रसंग प्रियानो हा फार महत्वाचा आहे. त्यामध्ये आम्ही कसे रिॲक्ट करतो, आम्ही त्यामध्ये कसे वागतो, आम्ही त्याला कशी प्रतिक्रिया देतो, एव्हरीथिंग काउंट्स. या सगळ्या गोष्टींचा गोळाबेरीज परमेश्वर करतो, कारण तीच तर खरी आमची सिंहाची गुहा असते. आजार आला म्हणजे सिंहाची गुहा नाहीये, संकट आलं म्हणजे सिंहाची गुहा नाहीये. ही माझ्याबद्दल काय बोलली, तो माझ्या विरोधात काय बोलला, काय तक्रार केली, ही सिंहाची गुहा नाही. हे सगळं होत असताना मी कसा वागतो ही माझ्यासाठी सिंहाची गुहा. आणि त्यामध्ये देवाचे लोक विश्वासू जर राहिले तर प्रियानो चमत्कार घडतो. विरोधी परिस्थितीमध्ये देखील दानिएलाचे कारभारी पण आणि शद्रक, मेशक, अबेदnego यांचे कारभारी पण थोडक्यात तुम्हाला सांगतो. दानिएल 3:24 आणि 25 मध्ये काय लिहिलेलं आहे. शद्रक, मेशक, अबेदnego यांना तप्त भट्टीमध्ये टाकलेले आहे. काय झालं प्रियानो, पुढे काय झालेलं आहे. हे 3 पुरुष मुसक्या बांधलेले असे त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीत पडले. पुढे मग राजा चकित होऊन पटकन उठला. कुठला राजा? नबुकदनेस्सर. नबुकदनेस्सर राजा चकित होऊन उठला आणि तो आपल्या मंत्र्यांना म्हणाला, आपण अग्नीमध्ये तिघांना पाठवले होते ना. होय महाराज, खरे आहे. काय झालं? पुढे बघा काय झालं. मग लोकांनी त्याला विचारलं काय झालं, आणि तो म्हणाला, पहा 4 इसम मला मोकळे दिसत आहेत. काय चुकून तुम्ही धरून 4थ्याला टाकला का काय? मला 4 कशी दिसत आहेत. आणि त्या अशी गंमत झाली की त्यातल्या एकाला एक कसलीच इजा झाली नाही. 4थाचे स्वरूप देवपुत्रासारखे होते. ही त्यांच्या तिघांसाठी सिंहाची गुहा होती की त्या परिस्थितीमध्ये अग्नीच्या भट्टीमध्ये माझं देवाशी नातं कसं आहे, माझं देवावर विश्वास कसा आहे. आणि त्यामुळे देवाने त्यांचा विश्वास पाहिला, देवाने त्यांची निष्ठा पाहिली आणि देवाने अग्नीचा ताबा घेतला. अग्नीला सांगितलं, नो टचिंग माय पीपल, माझ्या लोकांना स्पर्श करायचा नाही. केस सुद्धा जळता कामा नये, तुझा वास सुद्धा त्यांच्या शरीराला लागता कामा नये. अग्नीचा ताबा घेतला. तीच गोष्ट या ठिकाणी झालेली आहे. दानिएलाने विश्वासाचं कारभारी पण केलं आणि दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकलं. त्याचा विश्वास आणि निष्ठा पाहून देवाने सिंहाची तोंडे. कशाला घाबरायचं, कशाला घाबरायचं. लोकशाही म्हणून काय झालं. आम्ही देवावर जर विश्वास ठेवतो तर प्रियानो, देव लोकांची तोंडे बंद करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रियानो, शेवटी दानिएलाने कारभारी पण कसं केलं. 6 मुद्दे आहेत. पहिली गोष्ट त्याने केली, ज्या वेळेला त्याने आपल्याला दोष दिलाय असं कळालं त्यावेळेला तो घरी गेला. आणि घरी जाऊन काय केलेलं आहे, नित्य नियमाप्रमाणे. दुसरा मुद्दा, कारभारी पण बघा, आम्हाला जेव्हा असे समस्या येते तेव्हा त्याने 3 दिवसातून प्रार्थना केली नित्यक्रमाप्रमाणे. म्हणून घरी प्रार्थना करायची सवय लावा बरं का, नाहीतर अशी समस्येला घरी गेल्यावर तुम्ही टीव्ही लावून बसाल. असं होता कामा नये. सिंहाच्या गुहेत टीव्ही लावून बसाल. या ठिकाणी दिवसातून 3दा त्याने प्रार्थना केली. परमेश्वराचं सामर्थ्य त्याने मागवलेलं आहे. त्या प्रार्थनेमध्ये तोच त्याचा आशय होता ना. दोष टाकलेला आहे, आता माझी शिक्षा मुकरण होणार आहे, मी काय करायला पाहिजे, देवाजवळ काय प्रार्थना करणार. त्याने प्रार्थना केलेली आहे, प्रभू तुम्हाला सहाय्य कर. आणि त्याने पुढे असं लिहिलेलं आहे, आपल्या देवाचा धन्यवाद केला, धन्यवाद केला. म्हटलं का मला वाचव, वाचव म्हटला का. ते आम्ही म्हणतो प्रभू मला वाचव. तो पेत्र म्हणाला, प्रभूजी मी बुडत आहे, मला वाचव. पण दानिएल काय म्हणाला, देवा तुझी स्तुती असो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचा त्याने धन्यवाद केलेला आहे. किती सुंदर कारभार आहे. सो मेनी थिंग्स वी कॅन लर्न. आपण खूप गोष्टी शिकू शकतो प्रियानो. शासन, 4थी गोष्ट आहे, शासन करणाऱ्या राजाचा त्याने दोष दिला नाही, तर त्याचं अभिष्ट चिंतन. तो काय म्हणाला, महाराज चिरायू असा, मे गॉड ब्लेस यू. चिरायू असा, कारण तुमच्यामुळे मला देव भेटला, तुमच्यामुळे मला देवाचं समक्षता भेटली. मी गुडघ्यावर गेलो,
मी प्रार्थना केली, देवाची शक्ती मिळाली. 6 अध्याय 21 वचनामध्ये आम्ही वाचलेलं आहे. दानिएल राजाला म्हणाला, महाराज चिरायू असा. आणि मग पुढे 22 वचनामध्ये देवाची साक्ष त्याने अनुभवली आणि ती त्याने राजाला सांगितली, सुवार्ता सांगितली. आणि तो असं म्हणाला, ज्या देवाची मी आराधना करतो त्या माझ्या देवाने त्याच्या दिव्य दूताला पाठवून हावर टिंबर, सिंहांची तोंडे बंद केली आहे. त्यांनी मला काही उपद्रव केला नाही, कारण देवासमोर मी निरपराधी ठरलेलो आहे. आणि महाराज, मी आणखीन एक कारभारी पण केला, ते म्हणजे मी तुमच्या विरुद्ध तक्रार नाही दिली. काय म्हटलेलं आहे? मी आपलाही काही अपराध केला नाही. शिकणार ही गोष्ट, जे आमचा द्वेष करतात, जे आमचा दोष शोधतात, त्यांना तुम्ही म्हणू शकाल मी तुझा अपराध करणार नाही? हेच तर येशूने दुसऱ्या शब्दात शिकवले. एका गालावर मारल्यावर आई पुढं कर, 1 मैल नेला तर 2 मैल जा, बंडी मागितली तर अंगरका दे. याचा अर्थ काय आहे प्रियानो? जे आमच्या विरोधात दुष्कृत्य करतात त्यांचा आम्ही अपराध करायचा नाही. हे दानिएलाने चांगलं कारभारी पण केलेलं आहे. पुढे आहे, राजाने शासन केले म्हणून त्याने राजाच्या विरोधात कृत्य केले नाही, तो प्रार्थनेमध्ये गेला. आणि मग परिणाम काय झाला माहिती का? शेवटचं वचन, राजाद्वारे देवाने दानिएलाला उत्कर्षास नेले. कुठे नेले? दानिएल दारियावेशच्या कारकिर्दीत. आणि मग दारियावेश गेल्यावर कोण आलं? कोरेश राजा आलेला आहे. आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये दानिएलाला आणखीन उच्चपदी नेलेलं आहे. प्राईम मिनिस्टर झाला असेल. कारण इकडे या दारियावेशच्या कार्यकाळामध्ये तो परगण्यांच्या मध्ये, प्रांताधिकाऱ्यांच्या मध्ये अध्यक्ष होता. एका प्रांताचा तो अध्यक्ष असेल, कारण 3 जण होते. मग देवाने काय केलेलं आहे? त्याचा विश्वास पाहून आणि राजाचं तारण झालेलं पाहून या माणसामुळे देवाने त्याला आणखीन उच्चपदी नेऊन ठेवलेलं आहे. सत्ता बदलली, पण देवाने आपल्या सेवकाला उच्चपदी नेण्याचं काम बंद केलं नाही. लोकांनी किती दोष शोधले, टीका केली, अडखळ आणले, ती व्यक्ती पुढे पुढे प्रगती करत गेली. देव तुम्हाला आणि मला हेच आशीर्वाद देव, हेच आम्हाला शक्ती देव, सामर्थ्य देव. एक सुंदर कारभारी पण आम्ही दानिएलाकडून शिकलेलो आहोत. जे आमच्या विरोधात जातात त्याला परमेश्वराने असं शिकवलं, वैऱ्यावर प्रीती करा. आणि अशा प्रकारे कारभारी पण करण्यासाठी आध्यात्मिक जीवनामध्ये, ऐहिक जीवनामध्ये देव तुम्हाला सहाय्य करो. गॉड ब्लेस यू. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सैन्यांच्या यहोवा देव बापा, आम्ही तुझी स्तुती आणि आराधना करतो. किती महान परमेश्वर आहेस. तू आम्हाला उच्चपदी नेतोस, पण इतरांना ते कळत नाही आणि म्हणून ते दोषारोप करतात. पण तरीही तू त्या व्यक्तीला आणखीन उच्चपदी नेतोस, कारण त्याच्याद्वारे अनेकांचं तारण व्हावं, अनेकांना जिवंत देव सापडावा ही तुझी इच्छा असते. आणि म्हणून प्रभुदेवपा, दानिएलाचं कारभारी पण पाहून आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे वागावे, बोलावे, राहावे याचं मार्गदर्शन तू केलेलं आहेस. त्याप्रमाणे राहण्यासाठी तो आम्हाला कृपा करेल. तारणारा आमचा महान प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन.